हित दान चित हित दान चित हित दान चित हित दान चित हित दान हितदान चित हितदान चित हितदान
चराचरी मी कळा कुसरी काहीच नाही बोलत वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वर्णालय भक्तवांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राणसंजीवन महाराष्ट्राचा आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यातील शेहडी या गावामध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहातील आजचं हे तिसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प कीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजते. पण या भागामध्ये नाशिकच्या पुढे गेले पण प्रॉपर या भागामध्ये कधी कार्यक्रमाला आले नव्हते. पण ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी या गादीवरती उभं राहून तुमच्यासारख्या संत सज्जनांचं चरण दर्शन घडत आहे त्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्यांचं नाव जनमानसामध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे त्या परमादरणीय महिला कीर्तनकारांचं नाक ज्यांना म्हणलं जातं त्या कांचनताई जगताप त्यांनी या ठिकाणी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं. या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी पहिल्यांदा फोन करून सांगितलं ताई मी येणार आहे. आणि आमची मजा अशी आहे आम्ही म्हणजे रेल्वे रुळाचे जे ट्रॅक असतात ना त्या ट्रॅक मधले 2 ट्रॅक आहेत म्हणजे जातात तर बरोबर पण एकमेकाला भेटत कधी नाहीत. पण आज पहिल्यांदा लाईन क्रॉस झाली आमची. आतापर्यंत त्यांचे सप्त्यामध्ये ज्या ठिकाणी कार्यक्रम व्हायचे त्या ठिकाणी माझेही कार्यक्रम व्हायचे. कांचनताईंचं फोनवरती बोलणं व्हायचं पण दिसतात कशा कोण कांचनताई त्यांना म्हणजे मला माहिती नाही आणि सुप्रियाताई कोण दिसतात कशा त्यांना माहिती नाही. पण आज भगवत कृपा योगानं आमचं भेटणं झालं बोलणं झालं आणि समाधान वाटलं या ठिकाणी येऊन. कारण की महिला सप्ते होतात पण त्यातली त्यात मांगल्य दिव्यता रमणीयता आणि भव्यता असणारा सप्ताह असं या सप्ताहाला म्हणावं लागणार आहे. आणि या सप्ताहाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे त्या या प्रभागाच्या नगरसेविका हरिभक्तपरायण म्हणू का हा बापू म्हणू ना हरिभक्तपरायण जयश्रीताई खरजूल त्यांनी हे आयोजन केलेलं आहे. म्हणजे सगळ्या काही गोष्टी जमून आल्याशिवाय कार्यक्रम रंगत नाही व्यवस्थित त्याला बहार येत नाही. आणि या कार्यक्रमाला बहारदारपणा आलेला आहे हे सगळं जुळून आलेलं आहे म्हणजे त्रिवेणी संगमाचा भाग या ठिकाणी आहे असं म्हणावं लागेल. त्याच्यामुळं मला तारीख दिली त्याबद्दल प्रथमतः तुमचे ऋण व्यक्त करते. आणि आता मात्र अभंगात प्रवेश करते कारण माझं घड्याळच बंद पडेना. म्हणजे 8 ते 10 असा कीर्तनाचा टाइम आहे आणि बरोबर 10ला कीर्तन मला संपवायचं आहे. वाजलेले आहेत 9:20 म्हणजे मोजून मला 40 मिनिटात कीर्तन संपवायचं आहे. आणि वेळेच्या बाहेर जाण्याचं काही प्रयोजन नाहीये. वेळेच्या बाहेर गेले तर तुम्ही उठून जाण्याची दाट शक्यता आहे. वेळेत कीर्तन संपवायचंय यासाठी अभंगात प्रवेश करते. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अभंगात
अभंगाचा अल्पसा परिहार द्यायचा तो असा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगतगुरु जगतवंदनीय चैतन्य भूषण पाषंड दुंपण कथामृत अशम जिजाई रमण वैराग्य राग रसिक देहूचे सुप्रसिद्ध आणि श्रीमंत संत श्री तुकोबराया या तुकोबरायांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठातला आणि संतांचं आपल्या जीवनातलं महात्म्य प्रतिपादित करणारा उत्कृष्ट असा अभंग आहे. मानवी जीवनामध्ये मानवाला मानव म्हणून जगायचं असेल किंवा त्या मानवाला आपल्या अंतिम साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याला साधक बनणं गरजेचं आहे आणि साधकाला साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर साधना योग्य करणं गरजेचं आहे. साधकाला साध्यापर्यंत पोहोचवते ती साधना आणि ती साधना कशी करावी हे साधकाला माहिती नसल्या कारणानं साधकानं साधना जाणून घेण्यासाठी साधूला शरण जाणं गरजेचं आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी नसती तो दर्शिनः ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवथा करावे दास्यत्व सकळ संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय सद्गुरु वाचूने सापडे ना सोय म्हणून धरावे ते पाय आदी आदी. संतांना शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. संत आपल्या जीवनामधले दिशादर्शक असल्या कारणानं त्यांना शरण गेलं पाहिजे. आतापर्यंत गेले नसाल हरकत नाही, इथून पुढे तरी विचार करा. आतापर्यंत गेले नाही म्हणून रडू नका, इथून पुढे जाऊ असं म्हणू नका. जे काही करायचे ते आजच्या दिवसापासून चालू करा. कारण स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य सांगते, डोंट थिंक अबाउट युअर पास्ट बिकॉज इट इज डेट, डोंट थिंक अबाउट युअर फ्युचर बिकॉज इट इज अननोन, बट डोंट मिस युअर प्रेझेंट बिकॉज इट इज गोल्डन. सो लॉक युअर पास्ट अँड एन्जॉय युअर प्रेझेंट. तुमचा जो भूतकाळ आहे तो डेड आहे आणि तुम्ही कितीही करोडपती असलात तरी तुम्ही गेलेला क्षण खरेदी करू शकणार नाहीत. म्हणून गेलेल्या क्षणाचा विचार करायचा नाही. येणारा क्षण आपल्या आयुष्यात येईल की नाही याची शाश्वती नाही. या देहाचा काय भरवसा द्यावा. आता इथं आपण व्यवस्थित बोलतोय, पुढच्या क्षणाला काय होईल हे आपण सांगू शकत नाही. क्षण भंगूर नाही भरवसा भरे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोरा आहे वळ सागा. म्हणून राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी सांडा वाहू घ्या उपाधी आणि लक्ष लावून राहा गोविंदी गा. या देहाचा भरवसा देता येत नाही आणि जन्माय म्हणल्यानंतर मरण हे ठरलेलं आहे. याला मरणापासून चुकवता येत नाही. आणि हा उघड सिद्धांत भगवंतानं गीतेमध्ये गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाच्या श्लोकात सांगितलेला आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यते नत्वम शोचितुम अर्हसि उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 22व्या क्रमांकाचा श्लोक उदाहरणासकट सांगतात. कपड्याप्रमाणे देह बदलून टाकावे लागतात. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णात अन्यानि संयाति नवानि देहि. एखादी म्हातारी ओळून टाका नितीन दादांवर आमच्या जबरदस्त साथ करतायत. अरे हे सगळं जुळून आले. मी मगाशी जे म्हणले ना, इथं एकही माणूस असा नाहीये की ज्याला म्हणावं ओ थांबा ना. पखवाजही जबरदस्त. तबला मी तर तुम्हाला तबल्यावरती पहिल्यांदाच बघते दादा. म्हणजे त्या दिवशी तुम्ही राजापूरला आमच्या हसेभाऊंकडे पखवाज वाजवला, त्याही वेळेला असं वाटत होतं की फार सुंदर पखवाज वाजवता. म्हणलं तबला काय जमणार आहे तुम्हाला, आपलं 2-2 रुपयाला पावली कमी असं काहीतरी वाजवलं, पण तेही सुंदर वाजवत आहेत. आणि त्यातली त्यात महिला महोत्सव आहे, हम भी किसी से कम नाही. त्या दिदीला विचारावं लागणार आहे की चक्की का आटा खाती हो. तिच्याकडे बघितल्यानंतर वाटायचं पण नाही तिला तरी वाजवता येईल, पण काय वाजवते तेव्हा. आणि गायक वगैरे तर काय बोला, मी पहिल्या चालीतच तुम्ही दाखवून दिलं. लय ताई गायचं कारण नाही, तुमच्यापेक्षा आम्ही फार पुढचे आहोत. आता परत मूळ जागेवर येते, कारण विषयांतर झालं की लोकांनाही फारसं आवडत नाही. म्हणून पुन्हा मूळ मुद्द्यावरती येते. पुन्हा एकदा श्लोक सांगते. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. याच्यावरची ओवी ज्ञानोबरायांची. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे जायाचे शरीर जाई लक्षणात काहा गोपीनाथ पावेची ना. आणि क्षणाचाही भरवसा नाही म्हणून क्षण भंगुर नाही भरवसा भरे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोरा हे वळ सागा. म्हणून राम राम स्मरा आधी. या देहाचा भरवसा देता येत नाही म्हणून भजनाची थोडीशी घाई करा, त्वरा करा. युअर टाइम स्टार्ट नाव, सो यू शुड स्टार्ट नाव. तुमची वेळ चालू होते आता, म्हणून तुम्ही भजनही चालू केलं पाहिजे. कधी? आता म्हणजे लगेच, म्हणजे कीर्तनात या क्षणापासून भजन करा. विठ्ठल काही जण म्हणतील ताई भजन करण्याची इच्छा आहे, पण ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत 18 अध्याय सांगितले आणि 18 मार्ग सांगितले. कोणत्या मार्गाने जावं? अनेक मार्ग आहेत, पण त्याच्यातला आपल्याला सोयीस्कर कोणता याचा विचार आपण करायचा आहे. आणि तेही ज्ञानोबरांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. मूळ 3 मार्ग आहेत की जे भगवंतापर्यंत तुम्हाला पोहोचवतात, लवकर पोहोचवतात. असे 3 मार्ग आहेत, ते म्हणजे ज्ञान, योग आणि भक्ती.
पहिला मार्ग आहे ज्ञानमार्ग. ज्ञानमार्गाने जाऊ नका, कारण अडचण आहे. माणूस ज्ञानी झाला ना की लोक त्याला मान देतात. मान आला की त्याला अभिमान येतो, आणि अभिमान आला की तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. आणि त्या अहंकाराची पण मजा अशी आहे, नवला अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, पण सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आणि हे समजलं तुकोबर आहे ना, आणि म्हणून तुकोबर आहे हात जोडून सांगता, देवा ते ब्रह्मज्ञानही नको आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती ब्रह्मज्ञान नको. आणि ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानमार्गाचा उपदेश आम्ही सर्वांना करणार नाही, कारण त्या ठिकाणी अधिकार तैसा दावियेला मार्ग, तिथं अधिकार तपासला जातो. ज्ञानमार्गामध्ये जर माणूस अधिकारी नसेल तर त्याला ज्ञानाचा उपदेश केला जात नाही. आणि याच्यासाठी ज्ञानोबराय सांगतात, एखाद्याला अधिकार नसतो आणि एखाद्याला पचणारच नसेल तर पाजून करायचं काय. जे स्तन्ने सायासे सेवी ते पक्वान्य केवी जेवी, ज्याला आईचं दूधही सायासानं प्यावं लागतंय. आजच जन्माला आलेलं बालक आहे आणि एखादी नवीन झालेली आई आहे, नवीन म्हणजे पहिल्यांदाच बाळंतीण झालेली बाई आहे, आणि तिला मुलगा झाला म्हणून फार आनंद झाला. तिला काय करू आणि काय नाही कळेना, म्हणून तिनं डायरेक्ट गुलाबजामुन बनवले आणि अख्खा एक गुलाबजामुन गरम गरम घेतला आणि बाळाला चारला. बाळाला तो इतका आवडला की बाळ म्हणला चल बरं सगळंच पातेला आण. असं म्हणेल नाशिक मधलं, म्हणेल इथलं रे कुठेही जर जगाच्या पाठीवरती म्हणणार नाही का, कारण त्या बालकाला अजून आईचं दूध कसं ओढायचं हे पण माहिती नाही, ते पण त्याला शिकवावं लागतं. म्हणून जे बालक दूध सुद्धा आईचं सायासानं पिताय त्याला त्या पंचपक्वान्नाच्या ताटाचा गुलाबजामुनचा काय फायदा होणार आहे. असं ज्ञानोबराय म्हणतात, जो परमार्थात आत्ताच न्यूली एंट्री करून आलेला आहे त्याला जर आम्ही ब्रह्मज्ञान पाजायला गेलो तर त्याला ते पचलं तर पाहिजे. याच आशयाचा सुंदर दृष्टांत तुकोबराय सांगतात, फक्त थोडासा कडक भाषेत सांगतात. सांगू का? तुम्हाला विचारून सांगते, त्याचं कारण आहे. ज्ञानोबराय आई आहे, त्याच्यामुळे ज्ञानोबराय सांगताना बाळा असं नाही रे, बाळा तसं नाही रे या भाषेत सांगते. आणि तुकोबराय बाप असल्या कारणानं तुकोबराय पहिले कानफड लाल करतात आणि सांगतात कार्ट्या असं नाही असं. म्हणून विचारलं, सांगू का? तुम्ही म्हणताय म्हणून सांगते. तुका म्हणे श्वाना खिरीचे भोजन सवेची व मन घडे तया. म्हणजे तुकोबराय सांगतात निरस दूध असावं. निरस दूध माहिती ना, ज्याच्यात पाणी नाही ते इकडे काय म्हणतात, कोरं म्हणतात का निरस म्हणतात? कोरं, बरोबर ठीक आहे. म्हणजे जरा मी पुण्याची असल्या कारणाने म्हणूनच विचारून घेतलं, काही बदल नको व्हायला. कोरं दूध असावं, त्याच्यामध्ये काजू बदाम मनुके पिस्ता चारोळे पिठी साखर केशर टाकावी, ते मिश्रण थोडंसं गरम होऊ द्यावं, घट्ट होऊ द्यावं, शेवटी त्याच्यामध्ये खीर टाकावी, म्हणजे शेवया टाकाव्यात. एकदा का त्या शेवया त्याच्यामध्ये मिक्स झाल्या की ती तयार काय झाली, खीर. ती खीर घरातल्या सगळ्यांनी आवडीने खाल्ली, पण तरी खीर शिल्लक राहिली. शिल्लक राहिलेली खीर जर घरमालकानं दरवाजात आलेल्या कुत्र्याला टाकली ना तर कुत्रं खाताना आवडीनं खातं, पण 15 मिनिटाच्यात उलटी करून काढतं, कारण कुत्र्याला खीर पचत नाही. तसं ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात, हे जे ब्रह्मज्ञान आहे ना ते त्या खिरी इतकं उच्च दर्जाचं आहे, पण त्या अधिकाऱ्याला पचतं. समजने वाले को इशारा काफी होता है, पुढचं बोलायची काही आवश्यकता नाहीये. म्हणून तिथं अधिकारतही सदावियेला मार्ग, कोणालाही ज्ञानमार्गाचा उपदेश आम्ही करणार नाहीत. म्हणून ज्ञानमार्गानं जाऊ नका. पण ज्ञानोबराय असे तसे ज्ञानी नाही तो, म्हणजे तेही त्या क्षेत्रातले मातब्बर आहेत, मास्टर आहेत. ज्ञानोबराय इतके ज्ञानी की ज्ञानोबरायांचं वर्णन ज्ञानाबद्दलचं इतर संतांनी केलेलं आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे, नाथांचं मत आहे. ज्ञानियांचा शिरोमणी वंदजोका पूजास्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. नामदेव महाराज समाधी प्रकरणात वर्णन करतात, ऐकी ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती, तुझे पुसशी आरती ते कळली मज. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, विवेक सागरा सखया माझ्या ज्ञानेश्वरा. इतका मोठा अधिकार, पण तरी सांगतात ज्ञानमार्गाने जाऊ नका. ते म्हणतात ना नका जाऊ, सुटला. दुसरा मार्ग योग मार्ग, तोही जमण्याजोगता नाही, कारण त्याच्यासाठी टाइम खूप वेस्ट घालवावा लागतो आणि आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. त्याच्यामुळे योग मार्गाने जाणं आपल्याला शक्य नाही. आजकाल लोक योगा करतो आम्ही असं म्हणतात, योगा करतो असं म्हणतात, हे चुकीचं म्हणतात. योगा करत नाहीत, योग करतो असं म्हणा. आणि योग याचे 8 अंग आहेत. फक्त आसनं करणं म्हणजे योग नाहीत. योगाचे 8 अंग आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. समाधीपर्यंत पोहोचणं म्हणजे तुम्ही योग मार्गातले मास्टर होणार. पण समाधीपर्यंत जो पोहोचला तो पुन्हा समाजामध्ये येत नाही, आणि जो पुन्हा समाजामध्ये आला त्याला योगी म्हणता येत नाही. मग समाजात आलेला योगी आहे का नाही याचा पडताळा तुम्ही घ्या. आपल्याला
सगळ्या मार्गाचा आढावाच घ्यायचा असेल तर ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचा. ज्ञानोबरायांनी फार सविस्तर आणि विस्तृत असा परामर्श घेतलेला योग मार्गाचा. ज्ञानोबरायांच्याच भाषेमध्ये सांगते तुम्हाला. ज्ञानाचा माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. बट बिफोर टाइम म्हणजे वेळेच्या थोडंसं अगोदर झालं तर प्रमाण योग्य आहे. ज्ञानोबरायांचं योग मार्गाचा अधिकार काय ते मी तुम्हाला सांगतेय. म्हणजे ज्ञानोबरायांनी जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन पहिल्यांदा ऐका. ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला योग माहिती करून घ्यायचा असेल तर या संबंध शरीराची ठेवण तुम्हाला कळली पाहिजे. 3.5 हाताचा हा देह आहे. याच्यामध्ये 3,500 नाड्या म्हणजे तशा 75,000 आहेत नाड्या. त्याच्यामधल्याही काही 3,500 महत्वाच्या, त्याच्यामधल्या सुद्धा 3 अत्यंत महत्वाच्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. या 3 नाड्यांचा उपयोग आपल्याला प्राणायाम करण्यासाठी होतो. प्राणायाम कशासाठी करायचा? या शरीरामध्ये कुंडलिनी नावाची एक एनर्जी आहे, एक शक्ती आहे. ती आपल्या अंगाचे 3.5 वेढे देऊन शेपूट तोंडात बळकट धरून बसलेली आहे. तिला जागृत करण्यासाठी आपल्याला प्राणायाम करायचा आहे. प्राणायामाचे सुद्धा 2 प्रकार पडतात, अगर्भ आणि सगर्भ. तो देखील 3 क्रिया करून केला जातो, पूरक, कुंभक आणि रेचक. इडा नाडीनं वायू आत घेणं याला म्हणतात पूरक. सुषुम्ना नाडीनं आतमध्ये घेतलेला वायू फुफ्फुसात साठवून ठेवणं याला म्हणतात कुंभक. आणि पिंगला नाडीनं आतमध्ये घेतलेला वायू बाहेर सोडणं याला म्हणतात रेचक. या 3 क्रिया झाल्यानंतर 3 बंद साधावे लागतात. मूळ बंद, जालंधर बंद आणि ओढियाना बंद. हे 3 बंद साधल्यानंतर आपण प्राणी यांचं आकर्षण, घर्षण होतं, जठराग्नी प्रदीप्त होतो. उष्णतेनं व्याकुळ झालेली भगवती कुंडलिनी शक्ती जागी होती आणि क्रमाक्रमानं स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, सहस्राकार एकेका घरात जाते. पुढे गेल्यानंतर 2 मार्ग फुटतात. एक मार्ग पूर्वेकडे जातो, एक मार्ग पश्चिमेकडे जातो. ती पश्चिमेकडील मार्गाकडून सरळ निघून मेरूचं उल्लंघन करून समाधी अवस्थेपर्यंत पोहोचते. आणि समाधी अवस्था लागली की ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. आणि याच्या बाबतीतलं जे वर्णन आहे ते ज्ञानोबरायांच्या भाषेत ऐका. तव येरीकडे धनुर्धरा, आसनाचा उभारा, शक्ती करी उजगरा, कुंडलिनी आहे, नागाची आहे पिले, कुंकुमे नाहले, वळण घेऊन आले सेजे जैसे, तैशी ते कुंडलिनी, मौटकी औट वळणी, अधोमुख सर्पिणी निजायली जायसी, विद्युलतेची वडी, मनीषवाळाची घडी, पंधऱ्याची चोखडी घोटी वजायसी, तैशी सुबुद्ध आटली, फुटी होती दाटली, वज्रासनेची मुटाली सावध होय, ते तर नक्षत्र जैसे उलंडले, सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुढले अंकुरेशी, तैशी वेढिया ते सोडती, कवतिके अंग मोडती, कंदावरी शक्ती उठली दिसे विढेला. पण एवढं करून फायदा काय? नागिणी उत्साहे नवहिद्वारे निरोधून, नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण, न साधे हा मार्गायसे बोलती मुनिजन, नर हरी चिंतने सहज मुक्ती स्थानगा, ओम नमो भगवते वासुदेवाया. हे सगळं करण्यासाठी जप तप करावं लागतं आणि ते करण्याची आवश्यकता नाही. जप तपानुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यमने मन लगे, दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे, वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे, ओम नमो भगवते वासुदेवाया. तूप साखरेनं रोग जात असेल तर नाही कडुलिंबाचा पाला खाऊनच घालवे असं म्हणणारा शहाणा आहे का? तूप साखरेनं जातोय ना बाबा, कशाला कडुलिंबाच्या पाल्याचा विचार करतोय? म्हणून योग मार्गाने जाऊ नका. बरं, ज्ञानोबराया साधे योगी नाहीत. आता हे प्रमाण ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेणे निगमवल्ली प्रकट केली. समाधीमध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यात पाणी आहे आणि पांडुरंग परमात्मा माझ्या ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. देव म्हणते रुक्मिणी हा एकची योगी देखील नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी, धन्य धन्य धरातळी, जो या ते दृष्टी ते न्याहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ लोका. हा म्हणजे ज्ञानोबरायांचा अधिकार. पण तरी ज्ञानोबराया एका भाषेत सांगतात, एका वाक्यात सांगतात हरिपाठामध्ये, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. या मार्गाने जाऊ नका. आणि शेवटचा मार्ग भक्ती मार्ग, सगळ्यात सोपा. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य येणे जाणे खेपा, येथेची पै खुंटते आणि येण्याची पंथे चालू जाता, नपडे गुंता कोटे काही म्हणून स्वल्प वाटे वाचे गाव विठ्ठल. इतकी प्रमाण सांगते ना, त्याचं कारण आहे. आणि लोकांना वाटायला नको हे कीर्तनकराच्या माथ्यातलं आहे का? हे आमच्या डोक्यातलं नाहीये, हे संत मत आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचावी, ती तुमच्या कानावरती पडावीत. आमच्या वाणीला पवित्रता या उच्चारणामुळे आहे, म्हणून आमचं उच्चारण, आणि तुमच्या कानाची पवित्रता ही प्रमाण ऐकण्यानं आहे, म्हणून तुमच्या कानावर पडावी, म्हणून प्रयोजन. भक्ती मार्ग नितांत सोपा आहे, सगळ्यांना जमेल असं आहे, म्हणून या मार्गाने चला.
या मार्गाने जात असताना फक्त तुम्हाला 3 नेम पहिल्यांदा बाह्यरंगात पाळायचे. 3 नेम कोणते ते सांगते ऐका. कायिक नेम, वाचिक नेम आणि मानसिक नेम. कायिक नेमामध्ये म्हणजे ही एंट्रन्स सांगते मी भक्तीची. नाही तर लोकांना वाटेल हे म्हणजेच परमार्थ आहे की काय. परमार्थ नाही, पण हे केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. म्हणून या तुम्हाला पहिल्यांदा गोष्टी मान्य कराव्या लागतील. पहिला नियम आहे तो म्हणजे कायिक नेम. कायिक नेमामध्ये 5 गोष्टींचा अंतर्भाव आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माळकरी असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला एकादशीचं व्रत करावं लागेल. तिसरी गोष्ट, 12 ठिकाणी गोपीचंदनाचा टिळा लावावा लागेल. चौथी गोष्ट, 5 पारणी करावी लागतील. आणि 5वी गोष्ट, तुम्हाला वारी करावी लागेल. सगळ्यात पहिली मी गोष्ट सांगितली, माळकरी असणं गरजेचं आहे. कारण आपण मंगळसूत्र घातल्यानंतर मी कोणाची तरी आहे हे त्या मंगळसूत्राचं सांगणं असतं. तसं गळ्यात माळ, मी पांडुरंगाचा आहे हे कळण्यासाठी गळ्यात माळ असणं गरजेचं आहे. म्हणून बी वारकरी, बी माळकरी अँड बी व्हेजिटेरियन. आणि त्यातले त्यात सायंटिफिक रिझन सांगते, मांसाहार हा माणसासाठी तयार झालेला नाही. लोक इतके ॲडव्हान्स्ड आहेत. एक जण म्हणलं, ताई जर आम्ही खाल्लं नाही तर मग त्यांची संख्या कशी कमी व्हायची. तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही. हे नियोजन त्याचं आहे. आणि सृष्टीचक्र कसं कुठं चालवायचं आणि कुठं संपवायचं हे त्याला चांगलं कळतं आहे. त्याच्यामुळे त्याच्या नियोजनावरती कधी कोणी बोट ठेवायचं नाही. सगळं व्यवस्थित होत राहील, फक्त तुम्ही माळकरी व्हा. आणि खास करून माता माऊल्यांना माझं खास करून सांगणं आहे, किमान तुम्ही तरी माळकरी व्हा. कारण तुम्ही जर घरामध्ये मांसाहार आणत असाल तर तुमच्या घराला मांगल्य, दिव्यता